आज आपण छान असे गुलाबजामसारखे दिसणारे गोल गरगरीत असे छान गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवणार आहोत. आषाढ स्पेशल छान असे हे गुलगुले आतून मस्त भरपूर अशी जाळी आहे, खुसखुशीत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात. तर आषाढ स्पेशल गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी याला गोड भजी पण म्हटली जाते. तर गुलगुले बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी गूळ लागणार आहे. ही वाटी लहान नाही, मोठी नाही, मीडियम आकाराची आहे. आता ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला तेवढंच पाणी घ्यायचं आहे. गूळ मी एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता आपण गूळ विरघळवून घेणार आहोत. तर या ठिकाणी थंड पाण्यामध्ये तर लवकर विरघळणार नाही, तर आपण कमी गॅसवर हे पाणी गूळ आपण पाण्यामध्ये विरघळवून घेणार आहोत. गॅस खूप मोठा नाही करायचा, कमी ठेवायचा, एकदम मंद गॅसवर आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे, म्हणजे पाणी जास्त गरम होत नाही. तर या ठिकाणी आता कमी गॅसवर आपण गुळाचं पाणी तयार करून घेऊ. लगेच तयार होतं. आता हे थोडंसं कोमट आहे, खूप गरम झालेलं नाही, कोमटच आहे. आता बाकीची आपण तयारी करतो तोपर्यंत हे बरंचसं थंड होईल. तर आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि एका वाटीमध्ये आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता जी वाटीने आपण गूळ घेतला ना त्याच वाटीने तुम्ही पीठही घेऊ शकतात. कदाचित 2 वाट्या पीठ लागेल किंवा कमी जास्त होऊ शकतं. तर 1.5 वाटी घ्यायचं अगोदर पीठ, लागलं तर तुम्ही पुन्हा घालू शकतात. आणि 2 वाट्या घेतलं तर कमी पडलं तर साधं पाणी तुम्ही घालू शकता. तर या ठिकाणी मी 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे, ती थोडीशी मोठी आहे गुळाच्या वाटीपेक्षा. आता हे सगळं गुळाचं पाणी मी ह्या पिठामध्ये घालते. कमी पाणी पडलं तर साधं पाणी आपण घालू शकतो आणि गुळाचं पाणी जास्त झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ पण आपण याच्यामध्ये घालू शकतो. तर आता या ठिकाणी आपण पीठ भिजवून घेऊ गुलगुल्यांचं. जसं आपण भजीचं पीठ भिजवतो, भज्यांचं पीठ भिजवतो, तशाच पद्धतीने हे पीठ भिजवायचं आहे. खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम असं सैलसर पीठ आपण भिजवून घेणार आहोत. लागलंच तर आपण या ठिकाणी आता मी सगळं गुळाचं पाणी घातलेलं आहे. लागलं तर मी पुन्हा थोडंसं साधं पाणी घालेल. तर थोडं घट्ट आहे हे पीठ, तर थोडंसं आता मी साधं पाणी घालते आणि हे पाणी घालून पुन्हा आणखीन व्यवस्थित मिक्स करून घेते. तर या ठिकाणी आपण पीठ भिजवून घेऊया छान. तर या ठिकाणी आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर फक्त मीठ घालायचं आहे. मिठामुळे छान चव येते. नंतर 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. थोडंसं जायफळ किसून घालूया. या सगळ्या वस्तूंमुळे छान चव येते गुलगुल्यांना. आता चिमूटभर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. थोडासा खाण्याचा सोडा घालू. याच्यामुळे गुलगुल्यांना छान जाळी पडते. मिक्स करून घेऊया. अजूनसुद्धा मला थोडंसं हे पीठ घट्ट वाटत आहे, तर मी पुन्हा अजून थोडंसं पाणी घालून थोडं मी याला सैलसर करून घेणार आहे. जसे आपण भज्यांना भिजवतो तसं या ठिकाणी थोडंसं सैलसर करून घेऊया, म्हणजे व्यवस्थित आपल्याला गुलगुले तळून घेता येतील आणि छान त्यांना जाळी पडेल. खूप घट्ट असले तर मग गुलगुल्यांना जाळी पडत नाही आणि खुसखुशीत होत नाही गुलगुले. तर या ठिकाणी पीठ मस्तपैकी सैलसर भिजवून तयार झालेलं आहे. एका साईडला गुलगुले तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे. थोडंसं पीठ सोडूया तेलामध्ये आणि आता वरती आलं तरंगून हे पीठ, तर समजायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता छोटे छोटे या ठिकाणी आपल्याला गोळे सोडायचे आहेत पिठाचे. खूप मोठे नाही सोडायचे, कारण की ते फुलतात नंतर. तर या ठिकाणी आपण थोडंसं चिकट असतं गव्हाचं पीठ, त्याच्यामुळे थोडेसे टाकायला ते सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल, पण नंतर व्यवस्थित आपल्याला जमतं. तर या ठिकाणी जितके मावतील तितके आता आपण गुलगुले तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आता हे छान मीडियम गॅसवर सुरुवातीला तळायचे आणि मग नंतर शेवटी तुम्ही फास्ट गॅसवर त्यांना तळू शकता. तर या ठिकाणी थोडं मीडियमच गॅस ठेवू सुरुवातीला. आता हे पहिली बॅच आहे म्हणून हे लवकर वर आले नाहीत. नंतर जेव्हा तुम्ही
सेकंड बॅच गुलगुल्यांची तळणार त्यावेळेला हे आपोआप छान वर तरंगत येतात. लगेच निघाले हे अलगदपणे आणि छान गोल गरगरीत असे गुलगुले या ठिकाणी आपले तळले जात आहेत. यांना मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान लागतात मग खायला. आता या ठिकाणी अशा पद्धतीने वर आले गुलगुले की तुम्ही थोडासा मोठा गॅस करून गुलगुले तळून घेऊ शकता. शेवटी गॅस कमी करायचा, नाही तर मग जास्त तळून जातील. आता या ठिकाणी मी गॅस मोठा केलेला आहे. मोठ्या गॅसवर आपण एकसारखं हलवत यांना मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. असा गोल्डन कलर आला की मग तुम्ही गॅस कमी करू शकतात, म्हणजे ते जळणार नाही. कारण की तेल गरम असल्यामुळे त्यांना लवकर ब्राऊन कलर येतो. तर या ठिकाणी बघा छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता ही पहिली बॅच गुलगुल्यांची आपण काढून घेऊया. अगदी गुलाबजाम सारखे गोल गरगरीत आणि चवीला पण खूप छान लागतात. असं समजा की हे कोरडे गुलाबजाम आहेत आणि ते पाकातले गुलाबजाम असतात. तर असे छान पौष्टिक सुद्धा आहेत. असे छान तयार झालेले गुलगुले आता आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने सगळे गुलगुले या ठिकाणी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आणि तेलही जास्त लागत नाही. तेल जसंच्या तसं राहतं, कारण की गव्हाचं पीठ तेल पीत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल सोडा घातला मग ते जास्त तेल पितील गुलगुले, तर असं काही नसतं. तर सगळे या ठिकाणी पुन्हा बघा गुलगुले तेलात सोडले आणि मस्त तरंगून वर आले आणि छान पुढची बॅच पण मस्त गोल गरगरीत या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता ही सेकंड बॅच पण आपण काढून घेऊया. आषाढ स्पेशल या ठिकाणी आपण अशा काही तळायच्या वस्तू तळत असतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ही एक रेसिपी बनवू शकतात. छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे आणि चवीला अप्रतिम लागणारे आणि पौष्टिक गुळाचे गव्हाच्या पिठाचे छान असे गुलाबजामसारखे गोल गरगरीत गुलगुले या ठिकाणी तयार झालेले आहेत. छान खुसखुशीत आहेत, आतून भरपूर जाळी पडलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.